या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत क्विज कशा सेट करायच्या. आपण यापूर्वी बुक पाहिलं, अपलोड कसं करायचं, व्हिडिओज पाहिल्या, असाइनमेंट्स पाहिल्या. ओके, तर आता या व्हिडिओमध्ये पाहूयात आपण आपली नेक्स्ट ॲक्टिव्हिटी क्विजेस. या ठिकाणी आपण ॲक्टिव्हिटीमध्ये घेणार आहोत क्विज. ही क्विज किंवा फायनल एक्झामिनेशन अशाच पद्धतीने आपल्याला सेट करायची आहे. या ठिकाणी नेहमीप्रमाणे डिस्क्रिप्शन येईल. त्या ठिकाणी टायमिंग, कुठल्या एका विशिष्ट टाईममध्ये डेटमध्ये ही क्विज आपल्याला ओपन करायची असेल ते या ठिकाणी आपण सेट करू शकतो. क्विज एंड डेट आणि टाईमसुद्धा सेट करू शकतो. टाईम लिमिट किती असेल ते आपण सेट करू शकतो. या ठिकाणी 60 मिनिट्स आपण देतो. टाईम संपल्यानंतर सिस्टम काय करेल तर अशा बेसिकली ती क्विज जी आहे ती ॲटोमॅटिकली सबमिट करायचं आहे टाईम संपल्यानंतर, का ग्रेस पिरियड द्यायचा आहे विद्यार्थ्यांना, की त्या विद्यार्थ्याला त्या एक्झामसाठी इलिजिबल नाही करायचे, म्हणजे त्याचा जो अटेम्प्ट आहे तो काउंट नाही करायचा. असे ऑप्शन्स आपण या ठिकाणी तो योग्य ऑप्शन आपल्यासाठी आहे तो आपण सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर ग्रेडमध्ये समजा 100 मार्काची एक्झाम असेल तर त्याच्यापैकी समजा 40ला पास असेल तर आपण या ठिकाणी 40 हा ग्रेड देऊयात. किती अटेम्प्ट त्याला अलाउड करायचे या ठिकाणी आपण ते सेट करू शकतो. ग्रेडिंग मेथड ते असेल हायेस्ट ग्रेड, ॲव्हरेज ग्रेड, फर्स्ट अटेम्प्ट, लास्ट अटेम्प्ट, त्याचं हायेस्ट ग्रेड आपण ठेवणार आहोत. नंतर लेआउट कसं असेल, लेआउटमध्ये प्रत्येक प्रश्न हा एका पेजवरती असेल किंवा सगळेच प्रश्न एका पेजवरती असतील हे आपण या ठिकाणी सेट करू शकतो. त्यानंतर क्वेश्चन्स बिहेवियर, क्वेश्चन्स आपल्याला शफल करायचे आहेत तर आपण शफलला इथे शफल विथ क्वेश्चन्स येस म्हणू शकतो. म्हणजे समजा क्वेश्चन बँकमध्ये आपण 100-200 प्रश्न समजा ॲड केले आणि त्याच्यापैकी आपल्याला 100 प्रश्न आपल्याला मुलांसाठी जर द्यायचे असतील तर ते प्रश्न प्रत्येक मुलाला वेगवेगळे येतील, प्रश्न शफल होऊन येतील. आणि फक्त प्रश्नच नाही तर त्याचे ऑप्शन जे आहेत ते सुद्धा शफल होते. म्हणजे माझ्यासाठी जर ABCD असे ऑप्शन्स असतील तर दुसऱ्या विद्यार्थ्यासाठी BCD असं ऑप्शन असू शकते. म्हणजे ऑप्शन देखील शफल होते. त्यानंतर रिव्ह्यू ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्याने एक्झाम दिल्यानंतर अटेम्प्ट संपवल्यानंतर त्याला समोर रिव्ह्यूसाठी कुठले ऑप्शन द्यायचे ते लगेच त्याला कुठला फीडबॅक द्यायचा आहे, त्याचे मार्क्स त्याला दाखवायचे का, कुठले प्रश्नांचे उत्तर चुकले, कुठले बरोबर आले ते दाखवायचे का, फीडबॅक दाखवायचा आहे का. तर इथून आपण त्या गोष्टी मॅनेज करू शकतो. हे सगळं जर डिसेबल केलं तर त्याला एक्झाम झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू किंवा फीडबॅक त्याला दाखवला जाणार नाही. ॲपिअरन्स हा आपण स्टँडर्ड ठेवूयात. त्यानंतर ओव्हरऑल फीडबॅक हा एक महत्त्वाचा ऑप्शन आहे की 100 पैकी त्याला समजा 100 मार्क्स पडले तर त्याला काय फीडबॅक जाईल, पासचा जाईल. समजा पासिंग कितीला 40% जर पास असेल तर मग फेल कितीला असेल, 40% देखील समजा आपण पास म्हणूया. अजून एखादा ब्लॉक ॲड करायचा असतो तर एक ब्लॉक आपण ॲड करू शकतो. आणि शेवटी 39ला आपण त्याला फीडबॅक दाखवूयात की तो 39% आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी पडले तर फेल असेल. त्यानंतर रेस्ट्रिक्ट ॲक्सेस इथे जर आपल्याला रिस्ट्रिक्शन काही टाकायचे असतील तर या ठिकाणी ॲड रिस्ट्रिक्शन्समध्ये ॲक्टिव्हिटी कम्प्लिशन, म्हणजे एखादी ॲक्टिव्हिटी कंप्लीट केल्यानंतरच एक्झाम ऑन व्हायला हवी किंवा क्विज मुलांना अटेम्प्ट करता यायला हवे असं असेल तर ती कंडिशन टाकू शकतो. पर्टिक्युलर डेटला ओपन करायचे ते टाकू शकतो. स्पेसिफिक ग्रेड मिळायला हवे ते टाकू शकतो. मॅक्झिमम व्ह्यूज टाकू शकतो. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण समजा असं ठरवलं की आपण समजा स्टुडंट मस्ट मॅच द फॉलोइंग. विद्यार्थ्याने समजा बुक पाहिल्यानंतर किंवा व्हिडिओ पाहिल्यानंतरच ही ॲक्टिव्हिटी ऑन व्हायला हवी किंवा त्या व्हिडिओमध्ये म्हणजे
व्हिडिओ मस्ट बी मार्क कम्प्लीट असं जर कंडिशन असेल तरच ही ॲक्टिव्हिटी ऑन होईल, इनेबल होईल. तर अशा रिस्ट्रिक्शन्स आपण सेट करू शकतो. इथे आपण तसं न करता आपण ते रिस्ट्रिक्शन जे आहेत पूर्वी म्हटल्याप्रमाणे सर्टिफिकेटसाठी आपण पाहूया. शेवटी आहे ॲक्टिव्हिटी कम्प्लिशन. यामध्ये आपण नेहमीप्रमाणे शेवटचा ऑप्शन घेऊयात. सो यामध्ये परत कंडिशन्स आहेत. स्टुडंट मस्ट व्ह्यू दिस ॲक्टिव्हिटी टू कम्प्लीट. स्टुडंट मस्ट रिसीव अ ग्रेड टू कम्प्लीट. तसं असेल तर मग त्याला पासिंग ग्रेड मिळायला हवेत का ते आपण सेट करू शकतो. मिनिमम आपण त्याला किती अटेम्प्ट द्यायचे ते आपण सेट करू शकतो एक्झामसाठी. आणि एक्झाम त्याने कधीपर्यंत कम्प्लीट करणं अपेक्षित आहे तेही आपण सेट करू शकतो या ठिकाणी. आणि हे झाल्यानंतर आपण सेव्ह अँड डिस्प्लेला क्लिक करायचं. ओके, त्या ठिकाणी आपण 10 मार्क्स आपण सेट करूया. आता इथे आपण 10 मार्क्स का सेट केलेत कारण बेसिकली त्या ठिकाणी आपण जर पुढे क्वेश्चन्स किंवा क्वेश्चन बँकमध्ये पाहिलं तर मुळात टोटल प्रश्नच तिथे क्वेश्चन बँकमध्ये असतील 10 समजा आणि एक प्रश्नाला समजा तुम्ही 1 मार्क दिलं असेल तर मुळात प्रश्नच समजा टोटल एक्झामच 10 मार्काची असेल तर पासिंग 40 कसं होणार आहे. ओके, तर तसं आणि ते जे तो जो ग्रेड आहे तो आपण एनी टाईम चेंज करू शकतो, एडिट करू शकतो. सध्या आपण काय केलं फक्त एक क्विज सेट केलेली आहे. त्यामध्ये अजून कुठल्याही प्रकारचे आपण क्वेश्चन्स नाही टाकले ते क्वेश्चन बँक आपण तयार नाही केली आहे. तर आता क्विज सेट केल्यानंतर पुढचा एक टॅब आहे तो म्हणजे क्वेश्चन बँक. अजून इथे ॲड क्वेश्चन करण्यापूर्वी आधी आपण एक क्वेश्चन बँकमध्ये काही क्वेश्चन बँक तयार करूयात, काही प्रश्न तिथे टाकूया. लेट्स आपण एक 500 प्रश्नांची किंवा 1000 प्रश्नांची क्वेश्चन बँक आधी तयार करायची आणि मग त्या बँकमधनं क्वेश्चन ॲक्च्युअल एक्झामसाठी किंवा ॲक्च्युअल क्विजसाठी ते क्वेश्चन्स ॲड करायचे. तर त्यासाठी आपण काय करूयात या ठिकाणी एक कॅटेगरीमध्ये येऊयात आणि एक नवीन कॅटेगरीज आपण क्रिएट करूयात. काही डिफॉल्ट कॅटेगरी या ठिकाणी आहेत, आपल्याला दिसतील काही डिफॉल्ट कॅटेगरीज. ओके, एक कॅटेगरी मी या ठिकाणी ॲड करतो. त्या कॅटेगरीला आपण हे नाव देऊ शकतो. आपण टॉपला घेतली कॅटेगरी आणि आपण असं म्हटलं आम्ही ॲड केली. क्विज फॉर फायनान्स मॅनेजमेंट हे आपण तयार केलेले आहे. त्यामध्ये आपण येऊयात आणि मग यामध्ये आपण प्रश्न इम्पोर्ट करूयात. आपण फॉर्मॅट जे घेणार आहोत जे इझी फॉर्मॅट आहे, एकेन फॉर्मॅट ते आपण घेऊयात. यामध्ये आपल्याला प्रश्न जे आहे ते विशिष्ट एका ठराविक टेम्पलेटमध्ये TXT फाईलमध्ये सगळे प्रश्न आपल्याला टाकावे लागतात. त्याचं फॉर्मॅट जे आहे ते आपण पाहूयात. साधारणतः ते अशा पद्धतीचं फॉर्मॅट असतं क्विजचं. अशा पद्धतीचं फॉर्मॅट तुम्हाला एक बनवून पाहावं लागेल. याच्यामध्ये प्रश्न असेल, त्याचे 4 पर्याय असतील आणि त्याचं करेक्ट आन्सर बरोबर उत्तर असेल. तर अशा पद्धतीची साधारणतः 10 प्रश्न मी सॅम्पलसाठी या ठिकाणी ठेवलेले आहेत. सो एकेन फॉर्मॅट घेतलं आणि ती 10 प्रश्नांची जी एक्सेल फाईल आहे जी टेक्स्ट फाईल आहे ती या ठिकाणी मी अपलोड करतो आणि इम्पोर्ट करतो. ठीक आहे, ते 10 प्रश्न आपले या ठिकाणी दिसतात, ते इम्पोर्ट झालेले आहेत आपल्या क्वेश्चन बँकमध्ये. कंटिन्यू करतो. ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्ही जर त्या कॅटेगरीमध्ये गेलात तर क्विज फॉर फायनान्स मॅनेजमेंट यामध्ये 10 प्रश्न आपले आलेले आहेत. आता या 10 प्रश्नांपैकी काही प्रश्न किंवा सगळे प्रश्न आपल्याला आपण जी क्विज बनवलेली आहे त्यामध्ये आपल्याला घ्यावे लागते. तर परत मी पहिल्या टॅबमध्ये येतो क्विजमध्ये जी आपण बनवलेली आहे आणि त्यामध्ये ॲड क्वेश्चन्सचा क्लिक करून हे प्रश्न ॲड करू. आता या ठिकाणी प्रश्न ॲड करण्यासाठी आपल्याकडे 3 ऑप्शन्स आहेत. एक आहे ॲड अ न्यू क्वेश्चन. यामध्ये आपण मॅन्युअली 1 by 1 मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन, ट्रू ऑर फॉल्स, मॅचिंग, शॉर्ट आन्सर्स असे वेगवेगळे प्रश्न आपण ॲड करू शकतो. एक ते झाला. दुसरं झालं की आपल्याला क्वेश्चन बँक जे आपण 10 प्रश्नांची क्वेश्चन बँक बनवली आहे त्या क्वेश्चन बँकमधनं काही प्रश्न आपण ॲड करू शकतो किंवा रँडम प्रश्न ॲड करू शकतो त्याच क्वेश्चन बँकमधनं. परंतु ते रँडम प्रश्न आहेत ते जे 10 पैकी कुठल्याही मुलाला कुठलेही प्रश्न हे रँडमली शफल होऊन येतील. आपण समजा आपण या ठिकाणी
फ्रॉम क्वेश्चन बँक घेतला. क्वेश्चन बँक आपण सिलेक्ट केली आपली 10 प्रश्नांची. यापैकी काही ठराविक प्रश्न आपण घेऊ शकतो किंवा सिलेक्ट ऑल केलं तर सगळे घेऊ शकतो. 10 पैकी 10 सगळे प्रश्न या ठिकाणी मी घेतले. हे आपले सगळे प्रश्न आलेले आहेत या ठिकाणी. या प्रत्येक प्रश्नाला आपल्याला किती मार्क्स द्यायला हवेत हे आपण पुढे सेट करू शकतो. या ठिकाणी तुम्ही जर पाहिले, या ठिकाणी हे सगळे 1 मार्क्ससाठी आहेत. 1 मार्क्ससाठी होते. इथे एडिटच्या बटनला क्लिक करून तुम्ही ते हे मार्क्स एडिटही करू शकता. या ठिकाणी मी आता सध्या एडिट करत नाही. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क मी ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला मॅक्सिमम ग्रेड जे आहे ते 10. हे प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क, 10 प्रश्न आहे. सो मॅक्सिमम ग्रेड हे 10 असतील आणि प्रत्येक प्रश्न शफल होऊन येईल. त्याच्यामुळे मी शफलला इथे टिक मार्क केलं आणि सेव्ह केलं. ओके, अशा पद्धतीने आपली ही जी क्विज आहे तयार झालेली आहे. क्विजमध्ये मी आता येतो परत. त्या ठिकाणी आपण अटेम्प्ट करू शकतो. पण आता अटेम्प्ट आपण विद्यार्थी म्हणून आपण अटेम्प्ट करूयात. त्यापूर्वी आपण परत एकदा सेटिंगमध्ये येऊयात. आणि पूर्वी आपण जी सेटिंग केली होती, आपण पासिंग ग्रेड वगैरे हे जे ठेवलं होतं ते आपण परत एकदा चेक करूया. ग्रेडमध्ये ग्रेड टू पास 10. त्याची या ठिकाणी आपण 2 ठेवूयात. कारण टोटल मार्क्स 10 आहेत. तर पासिंग आपण 2 ठेवूयात. सेव्ह करूया. आता आपण इनकॉग्निटो मोडमध्ये येऊ. विद्यार्थ्याच्या लॉगिनमध्ये येऊ. ती ही जी क्विज आहे ती आपण अटेम्प्ट करूया. या ठिकाणी मी स्टुडंटचं लॉगिन केलेलं आहे. कोर्समध्ये येतो. आपली जी कॅटेगरी आहे क्विज मला आता अटेम्प्ट करायची आहे. सो अटेम्प्ट क्विजला मी क्लिक केलं. या ठिकाणी मी आता रॅन्डम काही उत्तर मी सिलेक्ट करतो. याच्यामध्ये इथे आपण राईट साईडला इथे आपण हा जो नॅव्हिगेशन ड्रॉवर आहे तो ओपन करू शकतो. इथे आपल्याला कळतं की कुठल्या प्रश्नावरती आपण आहोत, कुठले प्रश्न अटेम्प्ट केले, ते कुठले बाकी आहे वगैरे वगैरे. एखाद्या प्रश्नावरती आपण याचा डायरेक्ट जम्प पण करू शकतो. पण हा अटेम्प्ट फिनिश केलेला आहे. शेवटी आपण एकदा परत त्याचा रिव्ह्यू घेऊ शकतो आणि सबमिट करू शकतो. या ठिकाणी फेल दाखवले. फीडबॅक फेल का दाखवलं? कारण 2 मार्क्सचा पास होतो. इथे या ठिकाणी मला एकच मार्क्स पडला. किती वेळ घेतला मी, कधी मी एक्झाम अटेम्प्ट केली आहे, सगळं या ठिकाणी आपण पाहू शकतो. यामध्ये कुठला आपण दिलेलं ते ऑप्शन जो सिलेक्ट केला होता तो कुठला ऑप्शन होता आणि करेक्ट उत्तर काय आहे हे या ठिकाणी आपल्याला दाखवलं जातं. बरोबर जे आलं ते या ठिकाणी ग्रीनमध्ये दाखवलं जातं. आता मी परत येतो आपल्या टीचरच्या लॉगिनमध्ये. या ठिकाणी ते रिप्लेस करतो. आता ही जी क्विज जी कॅटेगरी आहे याचा रिझल्ट आपण पाहूया. याच्यामध्ये किती मुलांनी आत्तापर्यंत क्विज अटेम्प्ट केली आहे, कोण पास झाले वगैरे. तर रिझल्टमध्ये त्यासाठी मी क्लिक केलं आणि खाली स्क्रोल केलं या ठिकाणी. तर आता मी जी स्टुडंट म्हणून जी ही जी क्विज अटेम्प्ट केली आहे त्या ठिकाणी त्याचा रिझल्ट आपल्याला माहीत पडतो आहे की कधी एक्झाम दिली, किती वेळ लागला आहे, किती मार्क्स पडलेले आहेत, कुठले प्रश्न बरोबर आहेत, कुठले चुकीचे आहेत. त्याच्यातून आपण हा रिपोर्ट डाउनलोड करू शकतो विद्यार्थ्यांनी. या पद्धतीने रिझल्ट आपल्याला दिसतो. ओके, तर हे आपण क्विज पाहिलं. सो आतापर्यंत आपण कोर्स क्रिएट केला. त्यानंतर आपण कोर्समध्ये प्रोफाईल कसं एडिट करायचं, पासवर्ड कसा चेंज करायचा ते पाहिलं. त्यानंतर आपण एक PDF कॉन्टेंट अपलोड करून पाहिलं, व्हिडिओ अपलोड करून पाहिला, असाइनमेंट्स अपलोड केल्या, विद्यार्थ्यांनी असाइनमेंट्स कशा सोडवायच्या ते पाहिलं, विद्यार्थ्यांनी सबमिट केलेले असाइनमेंट्स
त्याचं इव्हॅल्युएशन कसं करायचं ते पाहिलं. आणि आता आपण क्वेश्चन बँक कशी सेट करायची, म्हणजे क्विज कशा सेट करायचा तेही पाहिलं.